गोलंदाजी मार्गवरती राकेश पहिल्या क्रमांकाचा पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन आलाय. पिबंत षटकाला सुरुवात देखील होईल आता. चला पंचांना देखील विनंती असेल आपण लगेच सामना चालू करा, कारण की पहिला सामना चालू झाला होता 11:20 ला. जवळ पाऊण तास एका सामन्याला घेतला. पहिला चेंडू बॅटची रेडी गॅच घेतलीये. चेंडू चाललाय गॅप मधून, कव्हर पॉइंटला चेंडू चिरत चाललाय. हा पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार. सुरुवात झाली आता. हा देखील तसा चेंडू होता. पुढचा चेंडू कटबट करायचा होता. डावचीची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु कलेक्शन करू शकले नाहीये. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची डाव संख्या 5 या अंकावरती. पाच धावा धावांमध्ये लागला जात आहे. 90 कॉम्बिनेशन आपण पाहतो अर्बन टीमचं. इथे देखील लोवर बुटा चेंडू ब्लॉकरला चेंडू ठेकला होता. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट चितेच्या चपलाईड आणि हरदीच्या गतीने 2 धावा कंप्लीट मात्र केल्या जात आहे. आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या अर्बन टीमची जाऊन मात्र पोहोचेल ती 7 या अंकावरती. हा देखील गुडघे टेकून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? धावून झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अंदाज बांधू शकले नाहीये. आणि तिथे मात्र चेंडू दंडीवरती विसरलाय. आणि त्याचबरोबरीने पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हा देखील फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक आहे. चेंडू मात्र फेकून दिलाय अक्षरशः. पंचांचा इशारा बाकी आहे. पंचांचा इशारा देखील आलाय षटकार. आणि षटकाराच्या मदतीने काऊ कॉर्नरला षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मध्ये पोहोचेल. ती तब्बल 15 या अंकावरती. फलंदाजाचा टार्गेट ते केलं होतं, त्या क्षेत्रामध्ये मला फटका लागवायचा आहे, त्या क्षेत्रामध्ये मला षटकार मारायचा. आणि तशीच पोझिशन धरली आणि चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम अर्बन.
तर पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा देखील लागल्या जात आहेत, त्या 15 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सौरभ दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. हा चेंडू सागला होता, अतिशय स्लॉट मध्ये होता आणि फेकला बाजूच्या फ्लॉट मध्ये. लंगाणच्या डोक्यावरून हा लगवला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकांनी फ्लाय मात्र होती. धावून मात्र पोहोचेल ती 21 या धावसंख्येवरती. देखील पुन्हा तोच फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील डाऊन द बॉल परत चेंडू फेकी करतोय. तत्पूर्वी एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न देखील होत नाही आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होते. जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकामध्ये लागला जात आहे. टीम अर्बन एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचली. जी धावसंख्येची गरज होती अर्बन टीमला ती धावसंख्या आता पहिल्या 2 षटकांमध्ये उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. पॉवर प्लेमध्ये आल्या 15 धावा. त्याच्यानंतर सौरभवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आक्रमण चढवलं. त्याच्यानंतर सिंगल आली. पुरुष सौरभ आता तयार झाला गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी बॅट्समन चांगला चेंडू वेगवान अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. बॅटन बॉलचा संपर्क देखील नाही येत. हा चेंडू आला निर्धाव. डटअप पर्सेंट वाढवणं गरजेचं आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावा लागणार आहे अर्बन टीमला. हा फटका देखील चांगला आहे. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार येतोय. अतिशय चषकांवरती येऊन चेंडू आदळलाय. इथे षटकार ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने बॅट देखील फिरवली आणि त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील आलाय. चषकावरती येऊन आदळला चेंडू अक्षरशः. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आता. हा देखील त्याच दिशेने व्यासपीठाला सलामी देणारा हा पुनश्च बॅक दुसरा षटकार बॅट्समन रोशनच्या बॅटमधून आलेला. धन्यवाद डिझाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. सौरभवरती आक्रमण. हा देखील तिसरा आणि षटकार क्रिकेट संघ कलंबोली यांच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधली पहिली षटकार ट्रिक रोशनच्या बॅटमधून एकदा जोरदार झाल्या त्यासाठी वाजवली.
चांगली बॅटिंग अर्बन टीमची आपण पाहतोय. जवळपास 2.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पथावरती आणि 41 धावा फलकामध्ये लागतात. गोलंदाजी मार्ग होते मयूर आहे तिसऱ्या क्रमांकाचा आणि सलामीची जोडी अक्षय आणि रोशन इत्तल टोकून उभी राहिली आहे. हा देखील चौथा षटकार आला अक्षयच्या बॅटमधून असं वाटत होतं परंतु तिथे चेंडू अडवला जातोय. झेल देखील घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल घेतली असती तर इथे बॅट्समन रोशन माता परतीचा प्रवास केला असा होता. अशा भूत नजरेने पाच देखील आला त्या चेंडू मागे असं वाटलं होतं त्याला देखील की षटकार जातोय की काय परंतु हवेचा ओघ आहे आणि हवेच्या विरोधात लगवलेला हा फटका होता आणि ते 2 धावा कंप्लीट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 धावा 43 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स टीम अर्बन. धावा धाव फलकावरती रोशन स्ट्राईक आहे लिफ्टी बॅट्समन आहे. हा देखील गुडघे टेकून फटका लगवायचा होता अलॉंग द कार्पेटने लंगनला फिल्डर तैनात आहे. एकच सिंगल मिळेल एक सिंगलच्या व्यतिरिक्त धाव देखील मिळणार नाही. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 44 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती. हा चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट लंगन आणि लॉंगऑफच्या मधोमध अतिशय गॅप देखील शोधली होती अक्षयने आणि त्याच गॅप मध्ये मध्ये चेंडू सीमा रेषा बाहेर फरार झालाय. चौकारसाठी मिळतील त्या 4 धावा. चौकार आलाय चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती 48 धावा 48 रन्स 48 धावा धाव फलकावरती. हा देखील पायांवरती चेंडू फेकायचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्नाला निघालेत अक्षय देखील थांबवत आहेत त्यांना 38 सर्कलच्या मध्ये चेंडू आता विसावला होता. एक सिंगलच्या मदतीने 49 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती लागला जात आहे. टीम अर्बन प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोडासा अंगलट आला आहे वरने टीमचा डिसिजन. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी थोडंसं अंगलट थोडंसं महागडे षटक मात्र पडतायत गोलंदाजांकडून. फुल टॉस चेंडू होता लोफर फुटा चेंडू कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी कोणतीही होणार नाही त्याच्याकडून. एक सिंगल मात्र प्राप्त झाली. एक सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या तर तब्बल 50 म्हणजे अर्थ 50 मात्र क्रॉस झाली आहे ती अर्बन टीमची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अर्बन टीमसाठी. 50 धावा धाव फलकावरती सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचं काम त्यांनी केलं आज 3 षटकांमध्ये. अजून एक षटक बाकी आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारला अर्बन संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल.
गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर आपण पाहू शकाल चौथ्या ओव्हरसाठी पहिले स्लॉग षटक, आरबाच्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यावरती विश्वास देखील लागवला, अजून एकही विकेट मात्र केली नाही. ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश देखील तिन्ही गोलंदाजांना आलं नाही, परंतु आता प्रभाकर यांना यश मिळेल का? कारण की इथून धावसंख्येला रोख लावायचा आहे, परंतु फलंदाज एकच निश्चयामध्ये असतील की या ओव्हरमध्ये देखील 10-15 धावसंख्या येणं गरजेचं आहे. स्लोवर चेंडू होता, इथे फसला होता. गोलंदाजाने फलंदाजाला फसवलं देखील होतं, परंतु चुकी घडली आहे संदेश यांच्याकडून आणि इथे फलंदाज देखील सेफ झाले. पहिला चेंडू निर्धाव आलाय. ही गोलंदाजी पहिल्या ओव्हरपासून पाहिजे होती वरने टीमला, परंतु आता उशिराने ती ओव्हर पडते. हा देखील चांगला चेंडू आणि इथे आता मात्र फलंदाजाला क्रीजचा थांबा मात्र सोडावा लागेल. जे म्हटलं होतं पहिला चेंडू टाकण्याच्या आधी की प्रभाकर यांना ही सलामीची जोडी फोडणं गरजेचं आहे आणि ती सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलाय. आता मात्र रोशनला परतीचा प्रवास करावा लागेल. त्याच्या आपण धावसंख्या पाहायला गेलं तर तब्बल 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग साकारून आता परतीचा प्रवास मात्र करतोय. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा रोशनसाठी, ज्याने 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची एक नाबाद पारी केला होता, परंतु प्रभाकर यांनी मात्र त्यांना बाद करण्यामध्ये यश देखील मिळालंय. तीन पूर्णांक 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या तर 50. पहिल्या चेंडूवरती प्रभाकर यांना नॉट चेंडू फेकला, त्याच्यानंतर विकेट देखील त्यांनी मिळवली. चला स्पीडअप करा, पंच देखील आपण लगेचच स्पीड पोझिशन सज्ज करा आणि ताकीद द्या वारंवार. फुलटा चेंडू होता, लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहेत, एकच सिंगल मिळेल तिथे. फेके देखील चांगली आहे. संदेश यशांच्या मागे मात्र तयार राहिले. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 51 या धावसंख्येवरती. प्रवीण आपण पाहू शकाल वन डाऊनच्या पोझिशनला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हा फटका, हुकचा फटका, दमदार स्ट्रोक आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधून. हा आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकामध्ये लागल्या त्या अर्बन टीमच्या, म्हणजे 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज असणार आहे. भलं मोठं आव्हान मात्र आता सेट केलंय अर्बन टीमने त्या वन्य टीमच्या समोर.